मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। आंतरशालेय प्राथमिक आणि उच्च प्राथमिक विविध गुणदर्शन मैदानी क्रीडा स्पर्धांचे जोगेश्वरी आखाडा इथे मोठ्या उत्साहात उद्घाटन संपन्न झालं। या स्पर्धेमध्ये राहुरी नगर परिषदेच्या एकूण 13 शाळांच्या 400 खेळाडू स्पर्धकांनी सहभाग नोंदवलाय। 9 मार्च ते 11 मार्च पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेचं उद्घाटन राहुरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, नगरसेवक हर्ष तनपुरे तसेच विरोधी पक्षनेते अरुण साळवे, मुख्याधिकारी अभिजित हराळे, नगरसेवक प्रशांत डवले, मनीषा भोंगळ, प्रशासन अधिकारी शिवाजीराव कराड तसेच अधीक्षक सय्यद मोहम्मद बाकड आणि इतर नगरसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झालाय। या स्पर्धेमध्ये खेळ प्रकार कबड्डी, खो खो, लंगडी, 100 मीटर धावणे, विविध गुणदर्शनामध्ये रांगोळी, चित्रकला, हस्ताक्षर, वक्तृत्व, वैयक्तिक गीत गायन, समूह गीत गायन आदींचा समावेश आहे। सतत 3 दिवस सुरू असणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक अशा 56 जणांच्या टीमनं नियोजन केलंय। राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा येथील नूतन मराठी शाळा क्रमांक 2 इथे सुरू असलेल्या या स्पर्धेसाठी प्रभागाचे नगरसेवक प्रशांत डवले, मनीषा भोंगळ यांच्यासह राहुरी नगर परिषदेचे स्वच्छता, पाणी, अग्निशामक विभाग, श्री विवेकानंद नर्सिंग होमचे 5 डॉक्टरांचे वैद्यकीय पथक, ॲम्ब्युलन्ससह त्याचप्रमाणे जोगेश्वरी सोसायटीचे सहकार्य लाभलं आहे। राहुरी नगरपालिका शिक्षण विभाग आयोजित विविध गुणदर्शन व मैदानी क्रीडा स्पर्धा सन 2025-26चं आयोजन राहुरी नगर परिषद राहुरीच्या विशेष आर्थिक अनुदानाच्या माध्यमामधून दरवर्षी या स्पर्धांचं आयोजन केलं जातं। गेल्या 12 ते 13 वर्षांपासून या स्पर्धा दरवर्षी सातत्यानं आयोजित केल्या जातात। याही वर्षी राहुरी नगर परिषद राहुरीचे सन्माननीय नगराध्यक्ष आदरणीय श्री भाऊसाहेब मोरे सर, उपनगराध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती सन्माननीय श्री गजानन सातभाई सर आणि गटनेते सन्माननीय हर्षदादा तनपुरे साहेब यांच्या माध्यमामधून या स्पर्धांना अनुदान प्राप्त झालं। या सर्व नगरपालिकेचे जे सन्माननीय नगरसेवक आहेत त्यांनी याला पाठबळ दिलं आणि या स्पर्धांचं आयोजन राहुरी नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी सन्माननीय श्री शिवाजीराव कराड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होतं आहे। या स्पर्धेमध्ये मैदानी स्पर्धा आहेत, त्यामध्ये लंगडी स्पर्धा आहे, कबड्डी स्पर्धा आहे, खो खो स्पर्धा आहे आणि वैयक्तिकमध्ये धावणे आणि लांब उडी ही स्पर्धा आहे। त्यासोबतच इंडोरमध्ये विविध गुणदर्शन स्पर्धा अंतर्गत रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, गीतगायन स्पर्धा आणि सामूहिक गीतगायन स्पर्धा अशा या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे। या स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्यांचं उद्घाटन झालं आहे आणि या स्पर्धा सुरू आहेत। या सर्व स्पर्धांना वेगळे त्या ठिकाणी पंच आणि परीक्षक लाभलेले आहेत। अत्यंत निकोप आणि
उत्साही वातावरणामध्ये या स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी सुरू आहे. सर्वच मान्यवरांनी या स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केलेलं आहे आणि नगरपालिकेचे जे काही वेगवेगळे विभाग आहेत, पाणीपुरवठा विभाग आहे, स्वच्छता विभाग आहे, यांनीसुद्धा आपल्याला या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी खूप चांगली मदत केलेली आहे. या स्पर्धेमध्ये ज्या विविध स्पर्धा आहेत या सर्व स्पर्धांमध्ये 400हून अधिक खेळाडूंनी स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि सर्वच शाळांचे सन्माननीय मुख्याध्यापक, सर्व सन्माननीय शिक्षक बंधू भगिनी आणि कार्यालयीन जे काही सन्माननीय अधीक्षक सय्यद भाऊसाहेब आहेत यांचंही या स्पर्धांच्या यशस्वी होण्यासाठी खूप असं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. ज्यांनी ज्यांनी दृश्य अदृश्य स्वरूपामध्ये या यशस्वी स्पर्धांच्या आयोजनासाठी सहकार्य केले त्यांचेही खूप खूप आभार. आणि यासाठी श्री विवेकानंद नर्सिंग होमचे आयुर्वेदिक महाविद्यालय व चिकित्सालय यांचं वैद्यकीय पथक डॉक्टर वीर सरांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनीही 2 दिवस उपस्थित राहून या ठिकाणी मोलाचं सहकार्य केलं आहे. जर किरकोळ काही इजा झाली तर त्या विद्यार्थ्यांना तात्काळ त्यांनी मदत केलेली आहे. त्यांचंही खूप मोलाचं सहकार्य लाभलं आहे. अशा या राहुरी नगरपालिका शिक्षण विभाग आयोजित या स्पर्धा सर्व मान्यवरांच्या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी त्यांचं यशस्वी असं आयोजन होत आहे. विद्यार्थीसुद्धा याचा खूप आनंद घेत आहेत. त्यांच्या पाहण्यासाठी जे प्रेक्षक म्हणून लाभलेले ग्रामस्थ आहेत, पालक आहेत, वेगवेगळ्या शाळांचे शाळा व्यवस्थापन समितीचे जे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी स्पर्धांना भेट देत आहेत आणि स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी समाधान ते व्यक्त करत आहेत. धन्यवाद. महेश दाने, C24 तास, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.